कभी कभी बॉडी में सब सेल ऐसा नहीं करते, बॉडी में सब सेल ऐसा नहीं करते। कभी कभी बॉडी में कुछ ऐसे भी सेल होते हैं, कुछ ऐसे भी सेल होते हैं जो सेल क्या हो जाते हैं, एक बार डिवाइड होंगे, फिर जीवन थोड़ा सा ग्रो हो जाएंगे और फिर बूढ़े बन जाएंगे, और फिर क्या बन जाएंगे, बूढ़े बन जाएंगे, और वो एक G0 स्टेज में जाएंगे। किस में जाएंगे, G0 स्टेज में। मतलब कुछ लोग होते हैं ना, मतलब अपनी उम्र अभी बढ़ने की उम्र है और एक बार उम्र हो गई तो उसके आगे बढ़ेंगे क्या अपन, नहीं बढ़ेंगे। तो वैसे सेल के कुछ सेल्स के बारे में भी होता है, जैसे आपके हार्ट सेल है वगैरह है, तो वो है ना बूढ़े बन जाते हैं। Q0, उसको Q0 फेज बोलते हैं, G0 में उसको Q0 फेज बोलते हैं। और इसको बोलते हैं क्यूनिसेंट फेज। क्या बोलते हैं इसको, क्यूनिसेंट फेज। क्यूनिसेंट फेज, क्यूनिसेंट फेज क्या बोलते हैं इसको। वो देखो दूसरे पेज पे डायग्राम है, वहां पे वो Q0 फेज होगा, क्यूनिसेंट फेज। बराबर, वो जो Q0 G0 ही बोलते हैं उसको तो, लेकिन उसको आप Q0 भी बोल सकते हो, G0 या Q0 कोई दिक्कत नहीं। G0 उसको हम क्या बोलते हैं, क्यूनिसेंट फेज। क्या बोलते हैं हम उसको, ओके गुड, ओके क्यूनिसेंट फेज बोलते हैं हम उसको, सॉरी क्यूसेंट फेज है वो। आपको पता है ये टॉपिक मैंने आखिरी बार कब पढ़ा था मेरे लाइफ में, 2011 में, 2010 और 2011 में। आप तब जैसे छोटे छोटे शेमड़े वाले बच्चे थे आप, तब पढ़ा था मैंने, और उसके बाद मैं आज पढ़ रहा हूँ ये टॉपिक, इसलिए कुछ एक आधा वर्ड आगे पीछे हो जाता है। लेकिन क्या आपको क्या करना है, आपको याद रहना चाहिए, वही बात है ना, एट द एंड ऑफ द लेक्चर आपको याद रहना चाहिए। तो वो फेज को हम क्यूसेंट फेज बोलते हैं। आपको क्यूसेंट फेज मतलब क्या, कुछ मुझे बोलो, हर एक सेल की एक ग्रो होने की एक लिमिट हो जाएगी ना, नहीं तो आया आया ग्रो होया डिवाइड होया, फिर डिवाइड हुआ, फिर ग्रो हुआ, फिर डिवाइड हुआ, ये चलता ही रहेगा। जैसे स्किन सेल हमेशा चलते रहते हैं, अपने स्किन सेल्स पता है आपको, रोज रोज बदलते रहते हैं, रोज बदलते रहते हैं ये स्किन सेल्स, फाइन। लेकिन कुछ ऐसे सेल्स होते हैं अपने बॉडी में जिनको इतना ज्यादा ग्रो या डिवाइड होने की जरूरत नहीं होती, वो डिवाइड नहीं होते, एक बार बनते बड़े बनते बड़े बनते, फिर बाद में वो डिवाइड नहीं होएंगे। मतलब ये जीवन तक आएंगे और इसके आगे जाएगी भी नहीं, यहीं तक रहेंगे। लेकिन फिर वो एग्जिट, उनको हम क्या बोलते हैं, क्यूसेंट। क्यूसेंट मतलब क्या, बूढ़े। क्यूसेंट मतलब क्या, बूढ़े। अपन समझ लो बूढ़े, बूढ़े फिर बूढ़े कहाँ ग्रो हो जाएंगे, समझ रहे हो आप बात, ओके। तो एक्चुअली वो बूढ़े नहीं होते, लेकिन वो क्या करते हैं, उनकी डिवीजन की कैपेसिटी को वो होल्ड करके रखते हैं, क्योंकि वो उनको डिवाइड करने की जरूरत नहीं है, समझ रहे हो आप बात, ओके। लेकिन वो क्या कर रहे हैं, डिवीजन की कैपेसिटी को होल्ड करके रख रहे हैं। मतलब इसका मीनिंग क्या, उनकी डिवीजन करने की जो क्षमता है, जो आगे जाने की डिवीजन में जाने की जो क्षमता है, वो क्षमता को वो क्या कर रहे हैं, कुछ देर के लिए, कुछ दिनों के लिए, कुछ कालखंड के लिए उसको वो स्टॉप कर रहे हैं या पॉज कर रहे हैं। जैसे अभी मैंने रिकॉर्डिंग पॉज किया था, समझ रहे हो आप बात, जो उसको वो पॉज कर रहे हैं। जैसे अपन ने लेक्चर अभी पॉज किया था, समझ रहे हो आप बात। तो आप जब ब्रेक में चले गए थे ना, उसको हम बोल सकते कि क्यूसेंट फेज, G0। तब कुछ ग्रोथ हो रही है क्या, नहीं हो रही है, इसलिए G0, जीरो ग्रोथ हो रही है ना, इसलिए G0। उसको क्या बोलेंगे हम, क्यूसेंट क्या बोलेंगे, क्यूसेंट क्या बोलेंगे हम उसको, ओके वेरी गुड, क्यूसेंट फेज बोलेंगे। तो ये क्यूसेंट फेज में ग्रोथ होती है क्या, नहीं होती है, रोक थम जाती है। फिर वो सेल साइकिल का पार्ट है क्या, सेल साइकिल के बाहर आया, जो सेल साइकिल के बाहर आएगा उसको हम क्या बोलेंगे, क्यूसेंट फेज में। वो कौन से फेज में, क्यूसेंट, ओके। तो क्यूसेंट फेज में एक्चुअली क्या होता है कि वो मतलब वो अपनी डिवीजन की कैपेसिटी नहीं इस्तेमाल कर रहा, समझ रहे हो आप बात। वो डिवीजन की कैपेसिटी को, अपनी डिवीजन की क्षमता को वो होल्ड करके रख रहा है, समझ रहे हो आप बात, ओके। लेकिन ऐसा है क्या वो सेल मर गया है, नहीं, जिंदा है, वो अपना अपना काम कर रहा है, उसका अपना अपना मेटाबॉलिक एक्टिविटी चालू है। मेटाबॉलिक एक्टिविटी मतलब उसका खुद का जीने का कार्य, उसका खुद का जीने का कार्य मतलब क्या, उसके अंदर के माइटोकॉन्ड्रिया एनर्जी बना रहे हैं, उसके अंदर के राइबोसोम प्रोटीन बना रहे हैं, ओके। प्रोटीन सिंथेसिस वाला काम है ना माइटोकॉन्ड्रिया का, राइबोसोम का काम प्रोटीन, राइबोसोम का काम है प्रोटीन बनाना,
सॉरी राइबोसोम, फिर माइटोकॉन्ड्रिया एनर्जी बना रहे, एनर्जी मतलब क्या, एटीपी, पावर हाउस ऑफ द सेल। उसके जो अंदर के कार्य चल रहे हैं वो कार्य कर रहा है, सिर्फ उसका कौन कार्य नहीं कर रहा, न्यूक्लियस काम नहीं करेगा, जो अपन अंदर देखेंगे, क्योंकि न्यूक्लियस में जेनेटिक मटेरियल डबल हो रहा है ना, सेल डिवीजन करना है तो, सेल साइकिल करना है तो उसमें वो नहीं चल रहा है, वो छोड़ के बाकी सब चल रहा है। तो ऐसे फेज को हम क्या बोलते हैं, उसकी ग्रोथ जीरो हो रही है, वो आगे नहीं जा रहा है, इसलिए G0 फेज बोलते हैं। फिर हम उसको क्वेश्चन बोलते हैं, क्यों क्यों तू सेंट मार रहा है भाई, क्यों सेंट फेज, क्यों सेंट फेज, क्या बोलेंगे हम इसको, क्यों सेंट, याद रहेगा, हाँ याद रहेगा, ओके। और देखो ये, यही इसमें और एक शब्द है, ये डिवीजन को, डिवीजन मतलब क्या हो रहा है, एक सेल के दो सेल बन रहे, बराबर है, तो ये डिवीजन को और भी एक शब्द है अपने पास, वो मतलब प्रोलिफरेशन, वो मतलब क्या है, डिवीजन मतलब और एक शब्द है प्रोलिफरेशन। जब जब ये शब्द आएगा ऐसा, प्रोलिफरेशन और प्रोलिफरेट, इसको, इसका मतलब क्या है, सेल डिवीजन, समझ रहे हो बात आप, ओके। तो जो G0 में सेल्स जाते हैं, जो सेल्स G0 में जाते हैं, वो सेल्स को उनकी कैपेसिटी को उन्होंने क्या कर दिया है, डिवीजन की कैपेसिटी को या प्लोरीफिलेशन की कैपेसिटी को क्या किया है उन्होंने, फोल्ड किया है। फोल्ड करना मतलब क्या, पॉज करना, जैसे पॉज करते हैं ना अपन, वीडियो पॉज करते हैं, ओके, तो पॉज किया है वैसे, समझ रहे हो बात, ओके। और फिर वो डिवाइड होएगा क्या, बाद में होएगा, कब होएगा, जब उसको जरूरत होगी, समझ रहे हो आप बात, हाँ, जब उसको जरूरत होएगी तभी डिवाइड करेगा, मतलब वो कंटिन्यूअसली डिवीजन में नहीं है। कंटिन्यूअसली डिवीजन वाले फेस तो ये है G1, यस, G2 और यम फेस, समझ रहे हो आप बात, समझ रहे हो ये सब, ओके। तो G0 जो ये साइकिल से बाहर निकला है, मतलब सिंपल है, आप ग्रो होना चाहते हैं, आप ग्रो होना चाहते हैं तो आपने क्या किया, पहले से 10वीं तक स्कूल की पढ़ाई की, बराबर है, फिर आप वो स्कूल की साइकिल आप फॉलो कर रहे हो ना, लेकिन आप में से कुछ बंदों ने क्या कर दिया, 5th स्टैंडर्ड के बाद उनको लगा यार मुझे बहुत टेंशन आ रहा है, बहुत ये हो रहा है, वो घर पे जाके बैठे, वो क्या हो गया, घर पे जाके बैठे, उनकी ग्रोथ थम गई, एजुकेशनल ग्रोथ थम गई ना उनकी, हाँ, तो उनका क्या हो गया, जीरो ग्रोथ हो गया, G0, हाँ, और वो घर पे जाके सेंट मारने लगे, फिर उनको टीचर पूछ रहे क्यों सेंट मार रहा है भाई, वो क्यों सेंट फेज में चले गए। लेकिन ऐसा है क्या कि वो बंदा वापिस स्कूल में आके अपनी शिक्षा पूरी नहीं कर सकता, कर सकता है ना, कर सकता है ना, उसको अगर स्कूल में संधि मिली तो, ओके। तो जब वो, मतलब इसका मतलब ऐसा नहीं है, जब वो G0 में एक आधा सेल जा रहा है, ट्यूशन स्टेज में एक आधा सेल जा रहा है, तो उसका ये मीनिंग नहीं है कि वो डिवाइड नहीं होएगा, कभी वो होएगा, लेकिन वो कंटिन्यूअसली डिवाइड नहीं होएगा बाकी सेल्स की तरह, समझ रहे हो बात आप, उसको जब जरूरत पड़ेगी तभी डिवाइड होएगा, दैट फेज इज कॉल्ड एज व्हाट, क्यूसेंट फेज, समझ रहे हो आप ये बात सब, ओके। तो इसका एग्जांपल्स भी है कुछ, इसका एग्जांपल है, ये क्यूसेंट फेज में जाने वाला एग्जांपल है हार्ट सेल, जो अपने हार्ट सेल होते ना, अब देखो हार्ट सेल अपने एक बार हार्ट बन गया, दिल बन गया, तो वो और कितना बड़ा दिल बनाएगा, एक लिमिट रखना पड़ेगा ना, समझ रहे हो आप बात, तो फिर बाद में डिवीजन की क्या जरूरत है, फिर हार्ट सेल क्या बोलेंगे, जब तक हमारा कोई आदमी इंज्योर नहीं हो जाता तब तक हम डिवीजन नहीं करेंगे, हम G0 फेज में जाएंगे, हम क्यूसेंट फेज में जाएंगे, समझ रहे हो आप बात, आप समझ में आ रही है बात, ओके, वेरी गुड। सो अपने सेल साइकिल को अगर किसी ने पूछा सेल साइकिल क्या है, तो आप वो दो पैर वाला ब्रेक के पहले वाला मीनिंग बताओगे, उसके बाद वो कैसे होता है, सेल साइकिल कैसे होता है तो क्या बताओगे, ये एक्चुअली दो प्रक्रिया में होता है, एक होता है इंटरफेज मतलब रेस्टिंग फेज, और दूसरा होता है सेल डिवीजन, उसको हम यम फेज बोलते हैं। लेकिन जब रेस्टिंग में होता है ना, लेकिन वो एक्चुअली रेस्ट नहीं करता है, कुछ तो गड़बड़ी चालू है उसमें, उस सेल्स के अंदर कुछ तो गड़बड़ी चालू है, क्योंकि वो बढ़ रहा है ना, ग्रोथ हो रही है ना उसकी, समझ रहे हो आप बात, तो वो बढ़ रहा है तो कुछ तो गड़बड़ी चालू है, और वो गड़बड़ी फिर 3 स्टेज में चालू है, 3 फेजेस में, फेज मतलब स्टेज मतलब स्टेप्स मतलब क्या, पायरिया, ओके, पायरी पता है ना आपको, हाँ, पायरी माहिती आहे ना रे, हाँ, तर त्या प्रकारे स्टेजच्या प्रकारे, तर मग ते 3 स्टेज, गुड, तो वो 3 स्टेज कौन से है, इंटरफेज में के 3 स्टेज कौन से है, G2 फेज, यस फेज,
सॉरी, व्हेरी गुड सपना. G1 फेज, S फेज आणि G2 फेज, बराबर है. लेकिन कुछ सेल्स ऐसे हो जाते हैं, एक बार ग्रो हो गए ना G1 के बाद, वो J1 करके फुल हो जाते हैं और सो जाते हैं, पढ़ाई नहीं करते. वो G0, उनकी ग्रोथ 0, उनको मार्क्स भी 0 बन जाएंगे. फिर वो क्या करते हैं, उनको हम क्या, वो सेंट छोड़ते रहते हैं. तो बोलते हैं क्यों सेंट भाई, क्यों सेंट फेज. वो क्यों सेंट फेज में जाते हैं. देन रेस्टिंग फेज हो गया. अगर वो सेल पूरी प्रक्रिया में भाग ले रहा है तो मतलब उसका G1 के बाद क्या होगा, यस फेज. यस केस क्या होगा, G2 फेज. इंटरफेस के बाद दूसरा प्रक्रिया क्या होता है, डिवीजन. डिवीजन को हम क्या बोलते हैं, यम फेज. यम फेज में कितने प्रक्रिया होते हैं, क्या उसको हम क्या बोलेंगे, पीमॅट. हा थांबा, ललिता सांगा आता पीमॅटचे लॉन्ग फॉर्म. पी म्हणजे काय, हाँ तो पी मतलब क्या, पी मतलब क्या उसमें, कौन सा फेज, प्रोफेज. सांगा था. हाँ यम मतलब मेजर फेज. वेरी गुड. और ए मतलब एनाफेज. वेरी गुड. और पी मतलब, टी मतलब टेलोफेज. वाह 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 वाह. आय एम सो हॅपी अँड सो प्राऊड ऑफ यू ललिता. सगळ्यांना आनंद झाला की नाही ललिताला आल्यानंतर, खरंच आनंद झाला ना सगळ्यांना. देखो ललिता देखो, मुझे भी देखो, मुझे भी रोंगटे आ गए. वेरी गुड. करना है ना ऐसा, हाँ गुड 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 गुड. सो ये प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज और टीलोफेज में होएगा. समझ में आ रहा है आपको सबको, हाँ. ये ऐसी छोटी छोटी खुशी होती है लाइफ में. ये छोटी छोटी खुशी लेते रहे, दूसरे के आनंद में आनंद मनाते रहो. ओके ठीक है. और इसी से अपन जिंदा रह सकते, इसी से अपना सेल साइकिल, जीवन चक्र चालू रहेगा. नहीं तो G2 में मत जाओ, क्यूसेंट में मत जाओ. ओके ठीक है. सॉरी, G0 में मत जाओ, क्यूसेंट में. G1 रहो, यस G2 और यम फेज, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टीलोफेज, बराबर. वेरी गुड. चलो तो ये हम अभी, अब ये प्रक्रिया समझ में आई ना सबको. तो ये वाला डायग्राम आपकी एनसीईआरटी में है, देखो बरोबर. तो वो G0 में ना, वहां पे सिर्फ ब्रैकेट में क्यूसेंट लिखो. मैं स्पेलिंग आई है ना बोर्ड पे, नहीं दिख रही वो, मैं स्पेलिंग लिखता हूँ बराबर, ठीक है, बड़ी वाली. सांगतो तरी पण मी, QUIESCENT, क्यूसेंट. क्यूसेंट फेज बोलो उसको. और जो भी मैं डायग्राम, अभी जो भी मैं बोर्ड पे वर्ड्स लिख रहा हूँ ना, वो आपकी किताब में है. और फिर आपको पढ़ते वक्त जो भी वर्ड्स डिफिकल्ट लगेंगे ना, तो वो शाम में सेल्फ स्टडी करते वक्त है ना 5-5 बार, 10-10 बार लिखना है रफ पेज पे. हम भी अभी लिखते, कोई भी नया शब्द आया ना, अभी मेरे को देखो, मेरे को भी क्यूसेंट की स्पेलिंग सच में नहीं याद थी, मैंने भी देख के बताई. अभी मेरे को याद करने के लिए मैं क्या करूंगा ना, और अभी तक तो 2 बार लिखी है, और तीसरी बार चौथी बार लिखूंगा, मेरे भी क्यूसेंट की शब्द स्पेलिंग याद रहेगी. क्योंकि हमने सबसे पहले कैट पढ़ा था, CAT कैट, ऐसा 10 बार लिखा था ना हमने, तभी याद हुआ था ना. तो ये भी नया शब्द, ये भी कैसे याद रहेगा 10 बार लिखने से, 5 बार लिखने से, हो सकता है ना ये, हाँ. और ये सिर्फ ये टॉपिक के लिए नहीं करना है बंदो, पूरे नीट होने तक ये चीजें करनी है. जो आज सीख रहे हो ना, जो मेरे लेक्चर्स में, कंटिन्यू रखनी है, ठीक है. समझ रहे हो ना, कुछ सीख रहे हो, कुछ नई नई पद्धतें सीख रहे हो आप. अब देखो, ये पद्धतें अगर मैं आपको 2 महीने 4 महीने पहले अगर बताता, तो आपको इसका महत्व नहीं रहता. क्योंकि आपको अभी तक कठिनाई आई है ना, इसीलिए आपको ये लग रहा है अरे ये इजी है. समझ रहे हो आप, हाँ. कठिनाई नहीं आती तो आपको इसका महत्व ही नहीं रहता, इसलिए आप इसको याद भी नहीं रखते. ठीक है, करेंगे जब करेंगे तब, इसलिए मैं स्टार्टिंग को नहीं बताता, इसीलिए हम ऐसा स्टेप वाइज. तो देख रहे हो योगिनी मैम का प्लानिंग, देख रहे हो आप, हाँ. कीप काम एंड ट्रस्ट योगिनी मैम, राइट. हाँ चलो आगे. तो ये क्यूसेंट फेज है, ये स्पेलिंग 5-5, 10-10 बार हर एक टॉपिक का, अभी के पुराने टॉपिक्स का भी लिख सकते हो आप रिवीजन करते हो. और लेकिन सिर्फ डिफरेंस क्या है, तब सीईटी कैट ऐसा कर रहे थे, लेकिन अभी फर्क क्या रखना है, वो 10 टाइम 5 टाइम लिखते वक्त फर्क क्या रखना है, वो लिखते वक्त उसका मीनिंग क्या है वो मन में गुनगुनाना है.
क्यूसेंट फेज लिखा, क्यूसेंट फेज। मन में अरे ये G0 होता है, जो सेल्स को अभी के लिए डिवीजन नहीं करना, थोड़ा सा सेल साइकिल के बाहर आ जाते, उसको क्यूसेंट बोलते हैं। क्यूसेंट फेज, जो सेल्स को डिवीजन नहीं करना, वो सेल साइकिल के बाहर आ जाते, बाद में रिज्यूम कर सकते, बाद में वो कंटिन्यू कर सकते, ऐसे वालों को हम क्यूसेंट फेज बोलते हैं। फिर क्यूसेंट फेज ऐसा 5 बार लिखो आप, कंसेप्ट भी याद रहा, उसका क्वेश्चन भी याद आएगा, और स्पेलिंग भी याद आएगा, और वर्ड भी याद रहेगा। बराबर आहे की नाही? असं कळू शकता की नाही आम्ही आणखीन असं करतो, येते लक्षात? आम्ही आणखीन असं करतो, माझे रफ पेजेस असतात तिथं, मी तुम्हाला नाही येत, पण मग आम्ही पण असे शब्द 3-4 वेळेस लिहितो आम्ही वाचताना। बिकॉज आप देखो टैबलेट्स के नाम कैसे याद रहेंगे इतने सारे, तो वो याद रखने के लिए वो हमको करना पड़ता है जब हम पहली बार पढ़ते हैं। समझ रहे बात आप? तो आपको शर्माने की कोई जरूरत नहीं है, 5-5 बार लिखो, 10-10 बार लिखो। मेहनत कैसी करनी, तो ये ऐसे मेहनत वाले फंडे बता रहा हूँ। ओके ठीक है, चलो क्यूसेंट फेज हो गया। ओके तो ये बात हो गई। एंड अभी तक ये सब चीजें हो रही है, फाइन। तो अभी क्या करते हैं, ये समझ में आया ना आपको अभी सब? ओके हॅलो, हाँ हेलो, आता क्यूसेंट फेस एकदा सांगा ना, म्हणजे काय क्यूसेंट फेस पुन्हा एकदा सांगा ना, मला बरोबर नाही कळलं। हे बघा, बॉडीमध्ये अनेक प्रकारचे सेल असतात। स्किनचे सेल वेगळे, आतमधल्या माझ्या इंटेस्टाईनचे आतड्यांचे सेल वेगळे, माझ्या हार्टचे सेल वेगळे, प्रत्येकाचं कार्य काहीतरी वेगळं वेगळं आहे ना, बरोबर आहे की नाही? आता स्किनचं कसं आहे ना, दररोज याला बाहेरच्या गोष्टींशी सामना करावा लागतो, बाहेरचे धूळ असेल, बाहेरचे कीटाणू असतील, ओके, प्रत्येक गोष्टीला सामना करावा लागतो। मग हे स्किन सेल काय होतात, दररोज बदलत राहतात, दररोज 1-2 दिवसाला बदलत राहतो ते। आलं लक्षात? हे तुम्हाला कधी दिसतं माहिती का? हिवाळ्यात दिसतं। हिवाळ्यात म्हणत नाही का तुम्ही, अंग उरलं पांढरं पडतं, ते पांढरं काय असतं, जर असं नख मारलं की पांढरं पडतं ना हिवाळ्यामध्ये, तर ते काय असतं, ते आपले सेल्स असतात, मेलेले, जुने मेलेले सेल्स, आणि त्याच्या जागेवर दुसरे नवीन सेल आले ना, आलं लक्षात? त्याच्या पुढे दोन नवीन सेल आले, ते तयार झालं आणि ते पांढरं बाहेर पडलं। त्याच्यामुळं इथल्या सेलचं कार्य वेगळं, यांना कंटिन्युअसली सेल सायकल मध्ये राहावं लागतं, म्हणजे हे गोल सेल सायकल। त्याच्यामध्ये काय काय आलं, इंटरफेज आलं आणि यम फेज आलं, म्हणजे त्याच्यामध्ये G1 फेज आलं, S फेज आलं, G2 फेज आलं, मग प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टीलोफेज आलं, बरोबर आहे की नाही? पण मग काही सेल्स असे असतात, एकदा वाढले ना, वाढीसाठी तर ग्रोथ तोपर्यंत डिव्हिजन लागणार आहे, तोपर्यंत सेल सायकल, पण एकदा काय ते वाढले, एका विशिष्ट ग्रोथला जर पोहोचले, एका विशिष्ट वाढीला, एका विशिष्ट लांबीला, उंचीला, एका विशिष्ट ग्रोथला जर ते पोहोचले, तर त्यांना पुन्हा फर्दर डिव्हिजन करायची गरज पडत नाही। ते म्हणतात ठीक आहे आम्ही सुखी आहे तिथे बरे, पण ते मरून पण चालणार नाही, ते तसेच जिवंत राहतात, त्यांचं कार्य राहतात, फक्त ते काय करत नाही, फर्दर पुढे त्यांचं डिव्हिजन करत नाही, कळतंय का? मग त्यांना बाजूला कुठेतरी स्थिर राहावं लागेल ना। जसं तुमच्या वर्गातला एखादा मुलगा, तुमच्या 5वीत मुलगा बाहेर सोडून गेला, कुठेतरी बाहेर राहिला, त्याची ग्रोथ 0 झाली, त्यांनी शाळा सोडून दिली, तर मग त्या फेजला, त्या स्टेजला ज्या सेल्स पोहोचतात त्याला आपण क्यूसेंट फेज म्हणतो। आलं का लक्षात? क्यूसेंट फेज मध्ये लक्षात काय ठेवायचं परीक्षेसाठी, की हा फेज असा आहे की तो G1 नंतर होतो। कधी होतो तो? G1 फेज नंतर, ओके। म्हणजे ती सेल जी क्यूसेंट फेज मध्ये पोहोचली, ती S फेज किंवा G2 फेज मध्ये जाते का? नाही, तिथं जायच्या अगोदर, या S फेज मध्ये जायच्या ऐवजी ती कुठे जाते? G0 फेजला जाते, त्या फेजला क्यूसेंट फेज, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची। म्हणजे G0 फेज कधी ऑकर होतो? G1 नंतर, बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट एवढं काय लक्षात ठेवायचंय, तुम्हाला विचारतील की त्या G1 फेजचा सेल डिव्हिजन चालू असतं का त्याच्यामध्ये? नाही, डिव्हिजन काय असतं? थांबलेलं असतं, पॉज झालेलं असतं, होल्ड केलेलं असतं, कळतंय का? तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये त्याच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज चालू असतात का? म्हणजे त्याच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीज, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्यांनी जेवण करणं, एनर्जी तयार करणं, प्रोटीन सिंथेसिस करणं, हे चालू असतं का? हो, हे चालू असतं, बरोबर आहे की नाही? हे चालू असतं, म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज चालू असतात। बंद काय असतं किंवा थांबलेलं काय असतं? डिव्हिजन, बरोबर आहे की नाही? त्याचं काय थांबलेलं असतं? डिव्हिजन, तर त्याला क्यूसेंट फेज म्हणायचं। हा, पण हे सेल पुन्हा डिवाइड होऊ शकतात का? हो, होऊ शकतात। कधी? ज्यावेळेस ते ठरवतील, त्यांना ज्यावेळेस गरज पडेल, जेव्हा गरज पडेल, म्हणजे ऍज इफ, म्हणजे वेन नेवर दे विल नीड फर्दर डिव्हिजन, ऍट दॅट टाइम दे विल डिवाइड। फॉर एक्झाम्पल काय झालं, समजा हार्टला जर इंजुरी झाली आतमध्ये,
थोडीशी इंजुरी झाली हार्टला, मग ती हील करण्यासाठी सेल डिवाइड व्हावं लागेल ना, बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस ते डिवाइड करतील, म्हणजे गरज पडली तरच डिवाइड करतील. नाहीतर यांच्यासारखं या येड्या गबाड्यांसारखं कंटिन्युअसली डिवाइड, हो मोठा तर डिवाइड, हो मोठा तर डिवाइड, हो मोठा, हे कंटिन्युअसली चक्र चालू आहे ना पिठाची गिरणी. आलं का लक्षात? पण हे क्यूस अँड फेस कुठंतरी याच्यापेक्षा बाजूला निघतात बाहेर. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही पण आता बघा, तुम्ही स्वतःच्या लाईफला पण क्यूस अँड फेस मध्ये इमॅजिन करू शकता. मी सांगतो कसं मला सुचलंय. मला सांगा, तुमच्या आतापर्यंत तुम्ही ज्या ट्रायबल रिजन मधून आल्या, तुमच्या आतापर्यंतचे पाहुणे रावळे कसं, जन्म झाला, शिकले नाही, शेतात काम केलं, जंगलात काम केलं, लेकरं पैदा केले, पुन्हा मेले, पुन्हा दुसरे लेकरं जन्म झाला, पुन्हा हे केलं, आणि असंच जंगलात जनावरात राहील. हेच सायकल चालू आहे का नाही तुमच्या पालकांचं, तुमच्या आजूबाजूच्या पाहुण्यांचं? पण तुम्ही ना G0 फेज मध्ये गेलात, कारण की तुम्ही LFP बुलबुलान बॅच जॉईन केली. तुमच्या जन्मामध्ये काहीतरी हटके होणार आहे. आता बघा, तुम्ही तुमच्या वयातल्या पोरांची लग्न पण झाले असतील तुमच्या गावाकडे, त्यांना लेकरं पण झाले असतील. म्हणजे तुमची ग्रोथ झाली, जीवन पर्यंत आला, पण तुम्ही यस मध्ये, म्हणजे आपने यस मतलब शादी नहीं की, ओके, फिर आपको G2 दो पिल्ले भी नहीं हुए आपको, बराबर है ना? वो चले गए वो फेज में, लेकिन आप बाहर आ गए, आप G0 में आ गए, बुलबुलान में. ऐसा है क्या कि आप पिल्ले पैदा नहीं कर सकते, आप शादी नहीं कर सकते, ऐसा है क्या? नहीं है ना ऐसा. लेकिन आप क्या करोगे, जब जरूरत पड़ेगी तब शादी करोगे, बराबर है? डिवीजन. लेकिन अभी आप जब ये फेज में हो, G0 फेज में, तो G0 फेज में आपका मेटाबॉलिक एक्टिविटी चालू है ना, आपका दैनंदिन लाइफ चालू है क्या नहीं? आप खा रहे हो, उठ रहे हो, लेकिन आप पढ़ भी रहे हो, आपका कार्य, जैसे हार्ट सेल अपना अपना कार्य कर रहा है, तो आप भी अपना अपना पढ़ने का कार्य कर रहे हो, बराबर है कि नहीं? ओके, इससे बढ़िया और एग्जाम्पल क्या हो सकता है? सी, दिस इज व्हाट चैलेंजिंग द टीचर. आपने टीचर को चैलेंज किया अभी कि, और वो भी विनम्रता से, सर मुझे नहीं समझ में आया, फिर बताइए. और बेहतर, फिर मुझे भी लगा नहीं अभी तो और बेहतर से उनको समझाना पड़ेगा. और फिर मेरे को ये सोचा, मैंने एग्जाम्पल नहीं बनाया था, लेकिन फिर मेरे को ये सोचा आपको बताने के लिए, और ये आपको परफेक्टली याद हो गया. अब भूलोगे क्या क्यूस एंड स्टेज? नहीं भूलेंगे. हाँ, तो आप किस में हो अभी? क्यूस एंड फेज में. क्यूस एंड फेज, राइट? चलो, वेरी गुड, वेरी गुड. आगे तो ये सब आ गया याद अभी सबको? अभी अभी लेक्चर के आगे वाले पार्ट में आप क्या देखेंगे कि ये जीवन में क्या होता है, ये यस में क्या होता है, ये G2 में क्या होता है, ये G0 में क्या होता है, ये पता है ना अभी? क्या होता है? मेटाबॉलिक एक्टिविटीज. क्या होता है? और क्या नहीं होता है? शादी, डिवीजन, कुछ नहीं हो जाएगा, बराबर है ना? दिस इज व्हाट द G0. अभी हम देखेंगे जीवन फेज में क्या होता है, फिर यस फेज में क्या होता है, G2 फेज में क्या होता है. ओके, लेकिन उसके पहले हम थोड़ा सा पीछे आ जाते हैं इस सेल डिवीजन में, क्योंकि आपकी एनसीईआरटी में वैसी रचना है, तो उसके हिसाब से मैं कर रहा हूं. तो ये सेल डिवीजन में ये जो इंटरफेज है, रेस्टिंग फेज है, ये रेस्टिंग फेज में आपका एक्चुअली क्या हो रहा है, सेल का ग्रोथ हो रहा है, उसका डिवीजन नहीं हो रहा है. क्या हो रहा है? छोटे सेल का बड़ा सेल बन रहा है. ओके, तो ये बड़ा सेल बन रहा है, मतलब क्या हो रही है, उसका अंदर का साइटोप्लाज्म बढ़ रहा है. क्या बन रहा है उसका? साइटोप्लाज्म. तो साइटोप्लाज्म का ग्रोथ हो रहा है, तो उसको हम क्या बोलेंगे? साइटोप्लाज्मिक ग्रोथ. क्या हो रहा है? साइटोप्लाज्मिक ग्रोथ. तो ये ग्रोथ होने के लिए क्या करना पड़ेगा? साइटोप्लाज्म का बढ़ावना करना है. तो साइटोप्लाज्म की चीजें बढ़ानी पड़ेगी. साइटोप्लाज्म में जिस चीजें हैं, तो साइटोप्लाज्म में क्या होता है? ऑर्गेनिल्स. क्या होते हैं उसके? उसके एग्जाम्पल क्या है? माइटोकॉन्ड्रिया, राइबोसोम्स, एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, सेंट्रोसोम्स, फिर बाकी ये सब. ओके, तो ये ऑर्गेनिल्स को भी बढ़ना है. समझ रहे हैं आप बात? ओके, मतलब ये ऑर्गेनिल्स को भी बढ़ना है. फिर बाद में अगर सेल को बढ़ना है आगे, तो उसके अंदर के मटेरियल को भी बढ़ना पड़ेगा ना. वो न्यूक्लियस के अंदर का भी मटेरियल बढ़ना पड़ेगा ना. जीनोम को भी बढ़ना पड़ेगा. हमने क्या बोला है? सेल साइकिल में डुप्लीकेशन ऑफ जीनोम भी होता है, रेप्लिकेशन ऑफ जीनोम भी होता है कि नहीं? तो ये सब इसमें होएगा, इंटरफेस में होएगा. ओके, फिर बाद में आखिर में जब ये सेल तैयार है, इसके पास डबल सेल ऑर्गेनिल, इसके पास डबल जीनोमिक मटेरियल है, देन ये तैयार है. किस लिए तैयार है?
उसका डिवीजन करने के लिए। मतलब ये एक सेल ऐसा है, एक सेल ऐसा है पकड़ो, और इसका क्या हो जाएगा, लिटरली ऐसा हो जाता है और ये टूट जाता है, 2 सेल बन जाते हैं। समझ रहे हो? लेकिन पहले इतना ही सेल है तो इसको पहले बढ़ना 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 पड़ेगा, इतना बड़ा बन जाएगा। ये किसमें होएगा, इंटरफेज में। ओके, लेकिन अंदर का न्यूक्लियस इसमें एक ही है, न्यूक्लियस नहीं बदल रहा, इसमें न्यूक्लियस क्या हो जाएगा, टूट जाएगा। फिर बाद में ये फिर सेल टूट जाएगा, विभक्त। समझ रहे हो आप बात? ओके, तो ये ऐसा वाला पार्ट, ये सेल टूटने वाला पार्ट किसमें होएगा, डिवीजन में होएगा, यम फेज में। ओके, लेकिन ये सेल बढ़ने वाला पार्ट किसमें हो जाएगा, ग्रोथ पार्ट किसमें हो जाएगा, इंटरफेज में। वेरी गुड, आप बहुत होशियार हो यार। देखो, आप देखो कितना होशियार हो आप, खुद को कम मत समझो। इसीलिए हम बोलते हैं कि आपने खुद में बिलीव करना चाहिए, खुद में विश्वास रखना चाहिए। तो अभी देखो, जब ये सेल का यम फेज में सेल टूटने वाला है, तो सेल टूटने वाला है मतलब उसका काइनेसिस होने वाला है, वो फूटने वाला है। एक शब्द है काइनेसिस। जब भी बायोलॉजी में एक काइनेसिस नाम का वर्ड आएगा, काइनेसिस। काइनेसिस मतलब क्या, फूटना। काइनेसिस मतलब क्या, फूटना। समझ रहे हो? हाँ, काइनेसिस मतलब टूटना या फूटना। फिर इसके पीछे ना कुछ भी शब्द लग सकता है, इसके पीछे कुछ भी शब्द लग सकता है। मान के चलो कि मोबाइल काइनेसिस। ओके, मान के चलो कि मोबाइल काइनेसिस। उसके पहले हमने ये शब्द डाला, मोबाइल काइनेसिस। तो मोबाइल काइनेसिस का मीनिंग क्या हो जाएगा, मोबाइल टूट जाना 2 टुकड़ों में। यहाँ पे काइनेसिस मतलब फूटना, मतलब 2 टुकड़ों में। तो मोबाइल काइनेसिस बोला तो क्या हो गया, मोबाइल टूट गया। ओके, अब मैंने क्या किया ना, अरुण काइनेसिस किया। मतलब क्या, अरुण को तोड़ दिया 2 हिस्सों में। बराबर है कि नहीं? उलगुलान काइनेसिस, उलगुलान बैच को आधे आधे में बांट दिया, उलगुलान काइनेसिस। बराबर है? फिर मैंने क्या किया ना, मैंने साइटोप्लाज्म को तोड़ दिया। साइटोकाइनेसिस, साइटोप्लाज्म काइनेसिस, साइटोप्लाज्मिक काइनेसिस। बराबर ना? अभी मैंने सेल को तोड़ दिया तो क्या बोलेंगे, सेल काइनेसिस। सिंपल क्या बोलेंगे, सेल काइनेसिस। सेल को तोड़ दिया तो। लेकिन सेल को एक अच्छा और एक शब्द, सेल मतलब साइटो। जब बायोलॉजी में साइटो वर्ड आएगा ना, CYTO, साइटो। जब ये साइटो वर्ड आएगा, CYTO, साइटो, तो इसका साइटो का मीनिंग होता है साइको नहीं, सेल होता है। साइटो मतलब क्या, सेल। ओके, तो मैंने अगर यहाँ पे ये काइनेसिस के पीछे अगर साइटो लगा दिया तो साइटोकाइनेसिस शब्द बन जाएगा। और साइटोकाइनेसिस का मीनिंग क्या हो जाएगा, क्या बन जाएगा, सेल टूट रहा है। तो साइटोकाइनेसिस मतलब क्या, सेल टूट रहा है। तो सेल किस में टूट रहा है, इंटरफेज में या यम फेज में? वेरी गुड। तो यम फेज में क्या हो रहा है, साइटोकाइनेसिस हो रहा है। क्या हो रहा है यम फेज में, साइटोकाइनेसिस। वेरी गुड। तो यम फेज में क्या हो रहा है बच्चों, तो मैं यहाँ पे लिखूं, यम फेज में साइटोकाइनेसिस हो रहा है। लेकिन साइटोकाइनेसिस होने से पहले भी अंदर का न्यूक्लियस भी तोड़ना पड़ेगा ना 2 भागों में। तो न्यूक्लियस के तोड़ने को हम क्या बोलेंगे, न्यूक्लियोकाइनेसिस बोल सकते हैं क्या? हाँ, न्यूक्लियोकाइनेसिस बोल सकते हैं। हाँ? लेकिन न्यूक्लियस का और एक नाम है, न्यूक्लियस का और एक नाम है, उसको हम बोलते हैं कैरियो। क्या बोलते हैं हम उसको, हम उसको और एक नाम है न्यूक्लियस का। न्यूक्लियस को और एक शब्द है, उसको हम क्या बोलते हैं, कैरियो। न्यूक्लियस मतलब कैरियो। तो अब मैंने एक तो साइटोकाइनेसिस बन गया, और ये काइनेसिस का, इसका अगर ये हो गया, काइनेसिस हो गया, इसके पीछे अगर मैंने वर्ड लगाया तो क्या बन रहा है मेरा, क्या बनाए, कैरियोकाइनेसिस। मतलब ये जो प्रक्रिया, ये प्रक्रिया किसमें हो रही है, यम फेज में। यम फेज में मतलब एक साइटोकाइनेसिस हो रहा है और दूसरा क्या हो रहा है, ओके। लेकिन साइटोकाइनेसिस से पहले क्या हो जाएगा, कैरियोकाइनेसिस। ओके, यम फेज का भी डिवीजन ऐसा है, कैरियोकाइनेसिस, और इसमें साइटोकाइनेसिस।
समझ रहे हो आप ये? समझ रहे हो ना? इजी है ना? ओके, तो जो भी कुछ न्यूक्लियस के अंदर की गतिविधियां होने वाली है, न्यूक्लियस के अंदर की गतिविधियां, तो वो किस में होने वाली है मोस्ट ऑफ द टाइम? यम फेज में। समझ में आ रहा है? न्यूक्लियस के अंदर क्या होता है? डीएनए, जेनेटिक मटेरियल, उसका डीएनए का रेप्लिकेशन, डुप्लीकेशन, वो सब किस में होने वाला है? अपना यम फेज में। समझ रहे हो आप बात? ओके, और इंटरफेज में क्या होने वाला है? जीवन, यस और जी2। वो हम देखेंगे, वो जीवन में एग्जैक्टली क्या होएगा, यस में क्या होएगा और जी2 में क्या होएगा। बात समझ रहे हो आप ये? ओके ओके, तो अब ये जो सेल डिवीजन होते हैं ना यम फेज में, सेल डिवीजन भी दो प्रकार के होते हैं। एक होता है माइटोसिस और दूसरा होता है मियोसिस। माइटोसिस और दूसरा क्या होता है? मियोसिस। फाइन, तो इसके स्पेलिंग है आपके टेक्स्ट बुक में आगे। तो हम सबसे पहले माइटोसिस पढ़ेंगे, फिर मियोसिस पढ़ेंगे। उसके पहले हम ये इंटरफेज में, जीवन में क्या होता है, यस फेज में क्या होता है, जी2 फेज में क्या होता है, ये हम एकदम बढ़िया से पढ़ेंगे। चलेगा? अभी देखो, अभी आप टेक्स्ट बुक है ना ऊपर ऊपर से पढ़ लो अभी जल्दी जल्दी, क्योंकि फिर पढ़ाने को टाइम नहीं मिलेगा। क्योंकि आप सेल्फ स्टडी तो करोगे ना, आज जाके तो पढ़ोगे ना इतना वाला पार्ट। जब भी बायोलॉजी में और केमिस्ट्री में और जो पढ़ाया जाता है ना, आपको देखो सुबह 2 घंटे मिल रहे हैं और शाम को 4 घंटे मिल रहे हैं ना रात में पढ़ाई करने के लिए। तो ये 6 घंटे में ये पूरा पढ़ के निकालना है। ओके, बार बार उसको पढ़ना है, बार बार लिखना है, लिखने से कुछ तो करना है, प्रॉब्लम सॉल्व करना है, प्रैक्टिस मैथ्स का जो हो रहा है, ये सब चीजें। ठीक है, तो कहाँ से पढ़ना है? फेजेस ऑफ सेल साइकिल से। हाँ, तो वहां पे एक शब्द आया है, टिपिकल यूकैरियोटिक सेल। टिपिकल यूकैरियोटिक सेल, तो यूकैरियोटिक को राउंड करो, यूकैरियोटिक सेल को ऐसा राउंड करो। तो चलो मैं उसकी भी पॉज करो, पढ़ो मत, मेरे तरफ देखो। यूकैरियोटिक सेल मतलब, यूकैरियोटिक सेल मतलब आपने सुना है ना ये नाम, यूकैरियोटिक सेल, प्रोकैरियोटिक सेल। हाँ, तो सेल आपके ना दो प्रकार के होते हैं बेसिकली, प्रोकैरियोटिक सेल एंड यूकैरियोटिक सेल। तो सेल्स के अंदर जो न्यूक्लियस होता है, अगर ये सेल है, सेल के अंदर कोई न्यूक्लियस है, ये सेल है, तो नॉर्मली अपन ने ये न्यूक्लियस निकाला, ये न्यूक्लियस को भी एक खुद का एक मेम्ब्रेन है ना, राइट? तो न्यूक्लियस को भी खुद का एक आवरण है ना, उसको एक मेम्ब्रेन है, उसको अंदर वाले न्यूक्लियस को, बराबर, उसको भी, हाँ उसको भी एक मेम्ब्रेन है, दिख रहा है ना, उसको भी एक मेम्ब्रेन है, ये गोल गोल गोल। तो कुछ सेल्स में ये ऐसा मेम्ब्रेन होता है न्यूक्लियस को, और कुछ सेल्स में ये मेम्ब्रेन ही नहीं होता, उसका न्यूक्लियस को अंदर की चीजें ना फैली हुई रहती है, साइटोप्लाज्म में पूरे घर में फैली हुई रहती है। तो ये फैली हुई चीजें जिसमें होती है, जिसमें मतलब न्यूक्लियर मेम्ब्रेन नहीं होता है, इसलिए फैली हुई रहती है। ओके, सो सेल, द सेल इन विच द न्यूक्लियर मेम्ब्रेन इज एब्सेंट, जिस सेल में न्यूक्लियर मेम्ब्रेन एब्सेंट है, द सेल इन विच न्यूक्लियर मेम्ब्रेन इज एब्सेंट, इसका मीनिंग समझ रहे हो आप? न्यूक्लियर मेम्ब्रेन एब्सेंट मतलब न्यूक्लियर मेम्ब्रेन नहीं होता है। तो ऐसे सेल्स पूर्वजों के थे, ऐसा बोलो, पूर्वजों के। पूर्वज मतलब क्या? प्रोकैरियोटिक सेल, पर लक्षात राखण करके नहीं, प्रोकैरियोटिक सेल, कंफ्यूजनच नाही होणार। और आप जो हो ना, यू आप लोग, आपके लोग में सेल ऐसे होते हैं जिसमें ये सेल मेम्ब्रेन होता है, ऐसे वाला, समझ रहे हो बात? तो यूकैरियोटिक सेल। ओके, तो ये जो अपन ये सेल साइकिल पढ़ रहे हैं, ये सब, ये कौन सी सेल्स की पढ़ रहे हैं? यूकैरियोटिक सेल्स, समझ रहे हो? और ये सब क्योंकि अपने बॉडी में यूकैरियोटिक है, प्रोकैरियोटिक नहीं, क्यों पढ़ना है प्रोकैरियोटिक, इसीलिए प्रोकैरियोटिक आपके सिलेबस में नहीं। ओके, तो प्रोकैरियोटिक के एग्जांपल्स कुछ होंगे, आपने पढ़े होंगे सेल टॉपिक में। ठीक आहे, मला नाही आठवत, तुम्ही वाचा आणि बघा, तुमचं काम आहे टेक्स्ट बुक मध्ये। आणि आज बघा, आज तुम्ही सेल टॉपिक पण जाऊन रिवाइज करू शकता पटपट पटपट अर्ध्या पाऊण तासामध्ये। हा, मजा येईल ना आता सेल टॉपिक रिवाइज करायला। हा, असं लगेच पाठीमागे जायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं। तर बघा, टिपिकल यूकैरियोटिक सेल इज इलिस्ट्रेटेड बाय ह्यूमन सेल्स इन अ कल्चर, म्हणजे कल्चर में अपन वो एक पेट्री डिश में अपन वो कर सकते, देख सकते वो सेल। दिस सेल्स डिवाइड वंस इन अप्रोक्सीमेटली एवरी 24 आवर्स, मतलब 24 घंटे में वो एक बार डिवाइड होते हैं। दूसरा, हाउएवर दिस ड्यूरेशन ऑफ सेल साइकिल कैन वेरी फ्रॉम ऑर्गेनिज्म टू ऑर्गेनिज्म एंड आल्सो फ्रॉम सेल टाइप टू सेल टाइप। मतलब क्या, ये जो ड्यूरेशन है ना 24 घंटे का, जो कालावधि लगने वाला है, वो अलग अलग सेल्स में अलग अलग हो सकता है।
और अलग अलग ऑर्गेनिजम्स में, मतलब अलग अलग एनिमल्स में, अलग अलग प्लांट्स में इसका ड्यूरेशन अलग अलग हो सकता है। मैंने बताया ना, ये याद आया अभी? ओके गुड। तो ईस्ट फॉर एग्जाम्पल, फिर उन्होंने एग्जाम्पल दिया है ईस्ट। ईस्ट मतलब क्या, किसी को पता है क्या? सिंपल शब्दामध्ये बुरशी, बुरशी बघितली का कुठं? भाकरीला लागते बघा बुरशी, ती पांढरी पांढरी, ती ईस्ट असते, ती ईस्ट असते. किंवा ब्रेड ईस्ट, ब्रेडला पण बुरशी लागते, ती ईस्ट असते. आलं लक्षात? काही ईस्ट या चांगल्या पण असतात, काही ईस्ट ह्या घातक पण असतात. आपण बुरशी आलेलं ते भाकरी खातो का? नाही ना, त्याच्यामुळं पॉइझनिंग होऊ शकते, ती घातक असते. काही ईस्ट ब्रेड बनवण्यासाठी पण वापरतात. ब्रेड खातो की नाही आपण कधी कधी? तर दोन्ही प्रकार असतात ईस्ट. चला पुढे. ईस्ट फॉर एक्झाम्पल कॅन प्रोग्रेस थ्रू द सेल सायकल इन ओनली अबाउट 90 मिनिट्स. म्हणजे काही सेल्सला 24 तास लागू शकतात, तरी त्या ईस्टला ना, एका ईस्टला फक्त 90 मिनिटात पण ती सेल सायकल पूर्ण करू शकते. म्हणजे 90 मिनिटात तिची लाईफ सायकल संपते. 1.5 तासामध्ये लगेच डिवाइड होते. 1.5 तासामध्ये म्हणजे तुम्ही एक ईस्ट जर आता ठेवली ब्रेडवर, एक ईस्ट जर भाकरीवर ठेवली ना तुम्ही, तर ती ईस्ट ना 90 मिनिटांनी वाढत जाईल. आणि ते एकाचे 2, दोघाचे 4, 4चे 16 मध्ये बघितलं का सगळी पसरते हळूहळू. पाहिलंय ना हे बुरशी? तर ती ईस्ट 90 मिनिटात असते. ईस्टला अंडरलाईन करा आणि 90 मिनिट सेल सायकल करा. ठीक आहे? आणि तिथं 24 आवर्सला पण अंडरलाईन करा. आणि त्याच्या खाली व्हॅरी आहे, कॅन व्हॅरी. ड्युरेशन ऑफ द सेल सायकल कॅन व्हॅरी, त्याला पण अंडरलाईन करा. पण व्हॅरी कुणामध्ये? ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम आणि सेल टू सेल. म्हणजे हार्ट सेलची सेल सायकलचं ड्युरेशन वेगळं असू शकतं, स्किन सेलचं ड्युरेशनचं वेगळं असू शकतं, माझ्या केसांच्या सायकल वेगळं असू शकतं. कळतंय? हा. मग पुढचं काय आहे? सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 बेसिक फेजेस. 2 बेसिक स्टेप्स. कोणत्या कोणत्या रे बाबांनो? इंटरफेज आणि एम फेज. आहे का खाली ते 2 बघा लिहिले त्यांनी, तेच इंटरफेज आणि एम फेज. बरोबर. मग एम फेज रिप्रेझेंट्स, एम फेज म्हणजे काय? डिव्हिजन. ओके. आणि 24 तासापैकी किती? 1 तासामध्येच होतं डिव्हिजन. 24 पैकी 1 तासामध्ये तेच दिलंय खाली. पण एम फेज मध्ये काय काय होतंय रे बाबांनो? कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होतंय का नाही? ते बघा पुढे तेच दिलंय वाक्य. ओके. मग त्याच्यामध्ये डीएनए, त्या कॅरिओकायनेसिस मध्ये म्हणजे एम फेज मध्ये काय होणार आहे आपलं? डीएनए रेप्लिकेशन. काय होणार आहे? डीएनए रेप्लिकेशन. ओके. तर मग ना, तर मग तिथं काय करायचंय? कॅरिओकायनेसिसला अंडरलाईन करायचं. ते ऑलरेडी ब्लॅक मध्ये आहे ना कॅरिओकायनेसिस. ओके. तर त्या कॅरिओकायनेसिसच्या वर ना न्यूक्लिअर डिव्हिजन नावाचा शब्द आहे. न्यूक्लिअर डिव्हिजनला अंडरलाईन करा. कॅरिओकायनेसिस त्या दोघाला असं एखाद्या लाईननी कनेक्ट करा. म्हणजे ॲरो करा न्यूक्लिअर डिव्हिजन पासून कॅरिओकायनेसिस पर्यंत. बरोबर आहे? म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियसला आपण काय म्हणतो? कॅरिओकायनेसिस. कारण की कायनेसिस म्हणजे काय रे? तोडणं. तोडणं म्हणजेच काय? डिव्हिजन. बरोबर आहे की नाही? मग त्याच्या खाली आहे बघा, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. त्याला पण अंडरलाईन करा. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझमला अंडरलाईन करा आणि सायटोकायनेसिसला पण अंडरलाईन करा. आता बघा, हे अंडरलाईन करायला काय सांगतोय? तुम्ही पण वाचताना अंडरलाईन करता का अशा इम्पॉर्टंट शब्दांना? कारण की पुन्हा जेव्हा तुम्ही हा टॉपिक रिवाइज करायला याल ना, तुमचं लक्ष या इम्पॉर्टंट गोष्टींकडे जाईल. या इम्पॉर्टंट गोष्टीवरच प्रश्न विचारले जाणार. कळतंय? हा गुड गुड. पुढे मग त्याच्या त्या सायटोकायनेसिस नंतर ना शब्द आहे बघा, द इंटरफेस. तर त्या द इंटरफेसला बॉक्स करा. फक्त द इंटरफेस शब्दाला बॉक्स म्हणजे कळतंय ना? चौकट. ठीक आहे. द इंटरफेस दो कॉल्ड ॲज द रेस्टिंग फेज. तो रेस्टिंग फेज आहे, पण मग त्याच्यामध्ये काही गतिविधी होत्यात का? इंटरफेस. अरे भाई, इंटरफेस मध्ये गतिविधी होत नाहीत. काय काय होत्यात बरं? काय काय होत्यात गतिविधी त्याच्यामध्ये? असं प्रकारे. गुड गुड गुड. असं स्वतःला परत परत वाचताना परत परत विचारत राहायचं. मागून पुढं, पुढून मागं असं येत राहायचं. म्हणजे टॉपिक एक सिक्वेन्स मध्ये लक्षात राहतं. कळतंय? ठीक आहे. पुढे मग पुढे रेस्टिंग फेज. इट इज द टाइम ड्युरिंग विच सेल इज प्रिपेरिंग फॉर डिव्हिजन.
तिथे एक शब्द आहे, सेल इज प्रिपेरिंग फॉर डिव्हिजन, याला अंडरलाईन करा. म्हणजे बघा इकडे, हा त्याला अंडरलाईन केलं, सेल इज प्रिपेरिंग फॉर डिव्हिजन. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, इकडे बघा, मला इथे जायचंय डिव्हिजनला, मुझे डिवीजन में जाना है, लेकिन ये डिवीजन में जाने तक सेल खुद की तैयारी कर रहा है, किसमें, इंटरफेस. समझ रहे हो आप? मतलब शादी, मतलब अपना डिवीजन होने से पहले, घर का बंटवारा होने से पहले तैयारी क्या होती है, 2 बेटों की शादी होती है, फिर बंटवारा होता है ना. तो वैसा है, बंटवारा होने से पहले तैयारी करो. तो वो तैयारी मतलब क्या है, इंटरफेस. ओके, मतलब वो रेस्ट कर रहा है क्या, नहीं, एक्चुअली रेस्टिंग फेज बोल रहे हैं हम, लेकिन वो रेस्ट कर रहा है क्या, नहीं. अब ये आप मुझे मत बोलो सर रेस्ट नहीं कर रहा, फिर भी उसको रेस्टिंग फेज क्यों बोल रहे, मुझे मत बोलो. जिसने किताब लिखी है, जिसने बायोलॉजी लिखी है ना, उसको जाके गाने, वो जिंदा भी नहीं बोला, दे दो गाने, ठीक है, कोई दिक्कत नहीं. लेकिन वो झूठ बोला है, रेस्टिंग फेज बोल रहा है और बोल रहा है रेस्ट नहीं कर रहा सेल, ऐसे कैसे. अभी देखो एमसीक्यू भी आ सकता है ऐसे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, और वहां पे आ जाएगा, इन ड्यूरिंग रेस्टिंग फेज सेल रेस्ट्स, देयर इज नो एक्टिविटी. तो ये सही सेंटेंस है या गलत सेंटेंस है, गलत है, गलत है, क्योंकि वो आदमी ही गलत है. बराबर है ना, तू नकली वाला गलत है, सुनाए ना गाना, तो ऐसे वाला सीन है. चलो आगे आगे. तो सेल इज प्रिपेयरिंग फॉर सेल डिवीजन, इसको अंडरलाइन करो, सेल इज प्रिपेयरिंग फॉर सेल डिवीजन किया. आगे फिर है, तो कैसे खुद को कैसे प्रिपेयर कर रहा है वो, बाय सेल ग्रोथ. उसकी ग्रोथ हो रही है ना, बड़ा बड़ा हो रहा है ना, बाय सेल ग्रोथ. तो सेल ग्रोथ को अंडरलाइन करो. और दूसरी सबसे इंपॉर्टेंट चीज क्या हो रही है उसमें, डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन किसमें हो रहा है, इंटरफेज में. आपको सबसे पहले क्वेश्चन आएगा कि डीएनए रेप्लिकेशन किसमें प्लेस हो रहा है, तो किसमें हो रहा है, इंटरफेज में. किसमें, इंटरफेज में भी किसमें हो रहा है वो हमें आगे देखेंगे, वो यस फेज में होता है, वो आगे बताऊंगा आपको. तो डीएनए जैसे, इधर देखो, जैसे 2 इंपॉर्टेंट चीजें क्या हो रही है आपके इसमें, यम फेज में, साइटो कैरियोकाइनेसिस और साइटोकाइनेसिस. ओके, क्या इंपॉर्टेंट चीजें हो रही है, साइटोकाइनेसिस और कैरियोकाइनेसिस. ओके, किसमें, सपना तुझा माइक ऑफ थे, ठीक है. तो क्या हो रही है 2 चीजें, साइटोकाइनेसिस यम फेज में. तो इंटरफेज में 2 चीजें क्या हो रही है, सेल ग्रोथ और डीएनए रेप्लिकेशन. क्या हो रही है इंटरफेज में 2 चीजें क्या हो रही है, डीएनए रेप्लिकेशन. बराबर है. तो वो 2 चीजों को अंडरलाइन करो अभी, सेल ग्रोथ और डीएनए रेप्लिकेशन. उसको बॉक्स करो, एक्चुअली राउंड करो, सेल ग्रोथ को राउंड करो, डीएनए रेप्लिकेशन को राउंड करो. राइट, ठीक है. बोला, कुणाचं काही डाऊट आहे का, व्हेरी गुड. हा बोल 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 बाळा, विचार. हा काय काय, इलस्ट्रेट म्हणजे दाखवतायत, दाखवलं जातंय, बघा, दाखवा. ते उगा तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगते. तर इलस्ट्रेट म्हणजे दाखवलं जातंय, दाखवा आम्हाला, प्रूव्ह करा. ओके, इलस्ट्रेशन, इलस्ट्रेशन म्हणजे दाखवणं, शोईंग, शो. इलस्ट्रेट म्हणजे शो, दाखवा, प्रूव्ह करून दाखवा, कारणे द्या, अशा प्रकारे. इलस्ट्रेट द रिझन्स, कारणे द्या. ठीक आहे, व्हेरी गुड. आणि हे कसं होतंय सगळं, इन अन ऑर्डरली मॅन. मला सांगा, इथली कोणती बी स्टेप काही बी होते का, कधी बी काही होतंय का, एकानंतर एक. मग आपण निमोनिक्सच का बनवलं, पी मॅट, एकानंतर एक लक्षात ठेवण्यासाठी ना. पी नंतर एम झालं पाहिजे, एम नंतर ए झालं पाहिजे, ए नंतर टी झालं पाहिजे. करेक्ट आहे की नाही, हो. ते ऑर्डरली, यालाच ऑर्डरली मॅनर म्हणतात. ऑर्डरली म्हणजे व्यवस्थित, सुसूत्रितपणे. आलं लक्षात, कोऑर्डिनेटेड मॅनर, एकानंतर एक, व्यवस्थित. कळत आहे. पुढे मग मग त्यांनी सांगितलंय जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, इंटरफेज इज डिवायडेड इंटू 3 फर्दर फेजेस. काय रे बाबांनो, जीवन फेज, त्याला असं टिक करा, जीवनला येस मला माहितीये, येस फेजला टिक करा, येस मला माहितीये. तिसरं G2 फेज, ते पण मला माहिती आहे. ठीक आहे, मजा येते, बोर होत आहे. ठीक आहे, चला पुढे.
आता आता आपल्याला शिकायचं एक्झॅक्टली जीवन फेज इथपर्यंत झालंय बरं का एनसीईआरटी मध्ये. आणि आय होप की बघता बघता आपले 3 पानं संपलेत एनसीईआरटी मध्ये. तुम्हाला पण कळलं असेल 3 पानांचं. हा आणि किती तासात संपवलंय आपण? फक्त 1.5 तासात. अगोदरचं तर आपण नुसतं ते अगोदरच भजन कीर्तन केलंय सेल टॉपिकचं. हा चलो पुढे. मला वाटतंय तुमच्या एनसीईआरटी ला साईडला जागा आहे ना ती? कुठं? त्या डायग्रामच्या खाली. इथं इथं दिसतंय? नाही इथं जागा आहे ना इथं? ओके ठीक आहे. तर तिथं त्या जागेवर तुम्ही काय काढू शकता? ठीक आहे, नका काढू, काही नका काढू. त्या जागेवर तुम्ही काय करा, असं लिहा. मी जसं लिहितोय तसं लिहा. छोट्या अक्षरात लिहायचे आपल्याला तिथं. काय लिहायचंय आपल्याला? यम फेज मध्ये काय होत आहे असं यम फेज लिहायचं. दिसतंय का रे हे? मोठं काढ. त्याला बॉक्स करा. यम फेज मध्ये काय होतंय? याचं उत्तर काय होत आहे बाबांनो? 2 गोष्टी होत्या. काय? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि हे यम फेज झालं. आणि दुसरा फेज काय त्याच्या खाली? इंटरफेस मध्ये काय होत आहे? याचं उत्तर पहिलं काय? सेल ग्रोथ. दुसरं डीएनए रेप्लिकेशन. कळतंय का रे सगळ्यांना? बरोबर. आता बघा, हे मी तिथे लिहायला काय लावलं? त्या अख्ख्या पॅराग्राफचा मिनिंग याच्यात आलाय सगळा, या 2 वाक्यामध्ये. बरोबर आहे की नाही? आणि हे जर नाही कळलं तर तुम्ही पॅराग्राफ वाचू शकता ना पुन्हा, अंडरलाईन केलेलं ते केलेलं. यालाच नोट्स काढणं पण म्हणतात. कळालं? हे तुम्ही पुस्तकात बाजूला लिहू शकता किंवा तुमच्या वहीत पण बाजूला लिहू शकता. पण वही पण सांभाळा, पुस्तक सांभाळा. कोणी एकच गोष्ट सांभाळायला सांगितली तिथं, किंवा एखादा एक छोटासा कागद चिटकू शकता, त्या कागदावर पण लिहू शकता तुम्ही, जर जागा नसेल अशा प्रकारची. पण मला असं वाटतं की एनसीईआरटी वर पावलं पावली जागा आहे एनसीईआरटी पुस्तकात भरपूर. बरोबर आहे की नाही? चला पुढे. झालं हे लिहिलं ना दोन्ही पण? आता बघा, जर तुम्हाला आता झोपीत जरी विचारलं पुढच्या 2-3 दिवसात इंटरफेस मध्ये काय होतंय, तर काय सांगशील ललिता? इंटरफेस मध्ये काय काय होतंय? इंटरफेस मध्ये प्रोफेस. इंटरफेस मध्ये घटना काय? मी स्टेप्स नाही विचारल्या. स्टेप्स तर त्यात 2 येतात, G1 यस आणि G2. त्या स्टेप्स येतात. पण एक्झॅक्टली आपल्याला काय त्याच्यातनं आपल्याला एक्झॅक्टली होतंय काय, म्हणजे काय होतंय त्याच्यामध्ये? सेलची ग्रोथ होते आणि डीएनए रिप्लिकेशन होते. काय होतंय? सेलची ग्रोथ आणि डीएनए रिप्लिकेशन होतंय. मग ते कोणत्या कोणत्या स्टेप्स मध्ये होतंय? मग ते उत्तर G1 यस आणि G2. बरोबर आहे की नाही? आणि मग मला सांगा याच्यामध्ये काय होतंय बरं? यम फेज मध्ये काय होतंय ललिता? सांग, बाकीचे सांग, शांत बसा. यम फेज मध्ये काय होतंय? यम फेज मध्ये सायटोप्लाझम. बरोबर, व्हेरी गुड. बोल. हा, सायटोप्लाझम ब्रेक होतोय.
त्याला सेल ब्रेक होते, त्याला सायटोकायनेसिस म्हणतो आपण. सेल ब्रेक होतोय त्याला काय म्हणतो आपण? सायटोकायनेसिस. आणि सायटोकायनेसिस आणि कॅरिओकायनेसिस. काय होतंय आता पुन्हा एकदा सांग. सायटोफेजेसिस आणि गॅमोफेजेसिस. ओके गुड. तुला काय म्हणून वाटतं? सायटोमन वाटतं? सायटोमन वाटतं? मन सायटोमन लक्षात ठेवतो. कॅरो अवघड जाते. कॅरोकायनेसिस म्हणजे त्याला. कॅरमचं कॅरम यूज कर. हा चालतंय. ठीक आहे. तुमच्या भाषेत असा एखादा काही असला शब्द नाही का? ठीक आहे, राहू द्या, नका लावू नको. ठीक आहे. अच्छा. बाकीचे पोरं म्हणत असते सर बिचारे ललिताची साईड घेते, ललितासाठी शिकवतात काय असं तसं, पण नाही रे. हा, कारण की जर ललिताला समजलं तर सगळ्याला समजणार आहे, मला माहिती. बरोबर आहे की नाही? हा तसंच असतं. समाजातल्या जोपर्यंत शेवटचा घटकाला एखादी सेवा पोहोचत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की समाजाची सेवा करतो, किंवा समाजाच्या सेवेचा समाजात आपण सगळ्या घटकांना सेवा देऊ शकतो. त्याच्यामुळे जुलुलान बॅच वेगळी. कळालं? हा, तुम्हाला आता सगळी लिंक लागत असेल असं का? गुड. चलो पुढे आता बोर्डकडे न बघता आता सांगा बरे इंटरफेस मध्ये काय होतंय? ललिता ताई सांग. सेल ग्रोथ आणि डिनर सांगते. थांब ना ताई. हा सारावीला थांब. हा सांग बरं. डिनर रेप्लिकेशन. ओके, काय होते? सेल ग्रोथ आणि डीएनए रेप्लिकेशन, किंवा तू मागायचं विचारलं होतं डीएनए डिप्लिकेशन पण म्हणू शकतेस. ठीक आहे. हा, मग आता ह्या ज्या दोन गोष्टी होत्या त्या दोन गोष्टी कधी होत आहेत, या 3 फेजेस मध्ये कधी काय होत आहे हे आपण बघणार आहोत. ही जी काही सेल ग्रोथ आहे ना, ती सेल ग्रोथ तुमच्या जीवन फेज मध्ये कशामध्ये होते? जीवन. तर बघा, मी मगाशी जीवनला जेवण म्हणलं होतं. जेवलात तर वाढणार आहेत की नाही? जेवलात तरच ग्रोथ होणार आहे ना, म्हणून जीवनला मी मगाशी जीवन असं म्हणलं होतं. जेवण. ग्रोथ तुमची सेलची ग्रोथ कधी होते? जीवन. ग्रोथ म्हणजे काय रे बाबा? छोटा सेलचा मोठा सेल बनणं. आलं लक्षात? साईज वाढणं. ग्रोथ म्हणजे साईज वाढणं. त्याची साईज म्हणजे त्याची आकार वाढणं. छोटा सेल होता मोठा, एवढा सेल होता तो मोठा. हे कशामध्ये होतंय? जेवण केल्याने होतंय. जीवन. बरोबर आहे की नाही? आता जिथं त्या डायग्राम मध्ये जीवन आहे ना, तिथं जेवण लिहा मराठीमध्ये. या मराठीमध्ये टेक्स्टबुक मध्ये इथं लिहा जेवण इज इक्वल टू ग्रोथ, असं काहीतरी लिहू शकता. विसरेल का बरं? परत हे असं वाचल्यावर विसरेल का? बरोबर आहे की नाही? आता यस फेज. आता या जीवनचा अर्थ काय होतो माहितीये का? ऍक्च्युली ग्रोथ 1 म्हणतात त्याला. काय म्हणतात? ग्रोथ 1 फेज. जी म्हणजेच ग्रोथ. आलं लक्षात? जी म्हणजेच ग्रोथ. तिथं दिलंय ना तुमच्या पुस्तकात, त्याचं नाव दिले ना पूर्णपणे, जीवन म्हणजे जीवन. ठीक आहे. हा, जीवन म्हणजे तेच गॅप 1 ग्रोथ 1. काय म्हणायचं तुम्हाला? काय घेणते नाही, लक्षात राहणं महत्वाचं. बरोबर आहे की नाही? पुढं यस फेज. आता दुसरं कार्य काय होतंय? डीएनए रेप्लिकेशन. दुसरं कार्य काय होतंय आपलं? डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन होणं म्हणजे काय? डीएनए रेप्लिकेशन होणं म्हणजे काय, मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपण एक पायरी चढत आलो म्हणून आपल्याला सोपं वाटतंय की ऐकायला. जर डायरेक्टली आलो असतं लक्षात राहिलं असतं का? एक पायरी चढायची. तुम्ही पण लक्षात घ्या, सोप्यापासून अवघडाकडे जायचं. अवघड असं मध्ये नाही पिकअप करायचं, सोपं अवघड. तर आता हा एक डीएनए आहे, असा एक डीएनए आहे. ओके, तर डीएनएचं मी तुम्हाला थोडंसं एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीन दिसते का माझी? ओके गुड. ठीक आहे. हे बघा, मी गुगल तुमच्यासाठी बघा, मी गुगल ट्रान्सलेट केलेलं. हे बघा,
तुमच्यासाठी मी अशी तयारी करतो. क्युसेंट म्हणजे काय? स्थिर, अचल, निष्क्रिय म्हणजे म्हातारा झालेला, सुप्त झालेला, त्याला क्युसेंट म्हणतात. दिसतंय ते? आता आपण काय सर्च करू? डीएनएचं चित्र तुम्हाला दाखवण्यासाठी. चित्र म्हणजे इमेज. ठीक आहे, इमेजेसला क्लिक कर म्हणजे आणखीन इमेजेस दिसते. दिसते का रे स्क्रीन माझी? ओके, तर तुमचा डीएनए ना हे अशा प्रकारचा काहीतरी असतो. दिसला का डीएनए? ओके, मग आता ते चित्र दिसतंय का डीएनएचं? मी ते रफ स्केच काढलेलं दिसतंय का बोर्डावरचं का नाही? ठीक आहे, ते पण सध्या फक्त हेच दिसतंय का? चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. पण मग हा डीएनए दिसला ना, बघा असे इकडे बघा, याचे असे हेलिकल बघू शकत नाही, पण त्याचे तुम्हाला ते ब्ल्यू ब्ल्यू पट्टे दिसतात का? दोन, मी तुम्हाला म्हणलं दोन रिबन सारखे, दोन रिबन एकामेकात घुटमळलेल्या आहेत त्या, याला हेलिकल स्ट्रक्चर म्हणायचं. आणि छोटे छोटे जे दिसायलेत ना, हे जे काय आहे तर ते आतमधले नायट्रोजनस बेस आहेत, ते पुन्हा आपण बघूया. पण डीएनए दिसला ना तुम्हाला आता? ओके, गुड गुड गुड. तर मग मी आता काय करतो? ब्रॉडकास्टिंग बंद करतो आणि मी वापस येतो. आता दिसतोय मी? दिसला डीएनए? दिसला होता आता? तसला होता का डीएनए? तर तसाच. थोडस नीट काढा ना म्हणा चित्र सर, काही बी काढलंय, नीट काढा म्हणा. नीट काढत नाही, नीट काढतो. ठीक आहे, तुम्हाला परीक्षेत काढावं लागतं बरं का 12वीच्या बोर्डाचे चित्र, पण ते टेक्स्ट बुक मध्ये आहे तुमच्या. अशा प्रकारच होतं ना, एकामेकात घुटमळलेलं. तर आता हा एक डीएनए झाला. हा काय झाला? एक डीएनए झाला. तर या एका डीएनए पासून दोन डीएनए बनवायचे आपल्याला. का बनवायचे बरं दोन डीएनए? कारण की एका सेल पासून दोन सेल बनणार आहेत. त्या दोन सेल मध्ये दोन वेगळे वेगळे न्यूक्लियस असणार आहेत. मग त्या न्यूक्लियसला वेगळे वेगळे डीएनए लागतील का नाही? बरोबर आहे की नाही? मग ते दोन वेगवेगळे डीएनए म्हणजे बघा, आपल्याला त्या पत्ती टाकायच्या अगोदर पत्तीचा पुडा आणावा लागेल ना दुकानातनं, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला दोन सेल मध्ये दोन डीएनए टाकायच्या वेळेस दोन डीएनए तयार करून ठेवावे लागतात ना, करावे लागतात ना. तयार करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सिंथेसिस. सिंथेसिस म्हणतात. मग तयार कधी होईल? सिंथेसिस फेज मध्ये. इथे लक्षात. पण या प्रक्रियेला एका डीएनए चे दोन डीएनए बनले, एका डीएनए चे दोन डीएनए बनले. या प्रक्रियेला आपण काय म्हणतोय? डीएनए रेप्लिकेशन. काय म्हणतोय आपण याला? डीएनए काय म्हणतोय आपण त्याला? डीएनए. ओके, सो दिस इज व्हॉट इज डीएनए रेप्लिकेशन. आणि हा डीएनए रेप्लिकेशन कोणत्या फेज मध्ये होतोय? सिंथेसिस. बाबांनो, यस यस, डीएनए दोन तयार झाले. 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 बरोबर आहे की नाही? येस, डीएनए दोन तयार झाले. येस, असं जिंकल्यावर आपण असं करतात नाही, जिंकल्यावर ते नेते लोक असे करतात की नाही जिंकल्यावर. आणि विराट कोहली कसा करतो जिंकल्यावर? येस येस, दोन डीएनए. येस, दोन डीएनए. येस, दोन डीएनए तयार झाले. तर तुम्हाला प्रश्न येईल डीएनए रेप्लिकेट्स किंवा न्यू जेनेटिक मटेरियल इज फॉर्म किंवा जेनेटिक मटेरियल इज डुप्लिकेटेड. वेगवेगळे शब्द येऊ शकतात जे आपण सकाळपासून दुपारपासून ऐकतोय. डीएनए रिपीट होऊ शकतो, डीएनए रेप्लिकेट होईल. डीएनए रेप्लिकेट कधी होतो? डीएनए इज रेप्लिकेटेड, डीएनए इज डबल्ड, डीएनए इज डुप्लिकेटेड इन विच ऑफ द फेज? व्हेरी गुड. येस, तुम्हाला उत्तर आलेलं आहे. असं काहीतरी मजा करू शकतो की नाही आपण? आता वाटतंय का ते काहीतरी कुठलं तरी फॉरेनरच्या पुस्तकातलं इंग्लिश काही वाटतंय का? आपलं वाटलं पाहिजे, आपलं स्वतःच वाटलं पाहिजे. करेक्ट आहे की नाही? बघा, स्टार्टिंगला आपण आता बघा 3 तासापूर्वीच बघा, आठवा बरं 4 तासापूर्वी आपण लेक्चर चालू केलं होतं, 2:15 ला चालू केलं होतं. 4 तासापूर्वी आपण किती याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं आपल्याला. आता किती काय काय माहित झालं. आणि आपण कसं एक एक पायरी चढत आलो. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला मी खरंच सांगतो, मी
तुमच्यासारखा अगोदर या टॉपिकचा अभ्यास केला. ओके, मी पण तुमच्यासारखा, मी तुम्हाला खोटं नाही बोलणार, मी तुम्हाला दाखवतो, पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. मी बघा तुमच्यासारखा कसा अभ्यास केला. माझ्याकडे तर काय पुस्तक नव्हतं. माझा आवाज येतोय का रे? हा, येतोय ना आवाज? हा, ठीक आहे. तर माझ्याकडे तर काय हे नव्हतं आणि ठीक आहे. तर मग मी काय केलं, मी डाउनलोड केलं PDF. हे बघा, आहे का तुमचे NCERT दिसतंय का NCERT तुमचं हे? आणि हे बघा, मग मी काय केलं, ते असं वाचत राहिलो आणि मग मी वाचता वाचता काय केलं, असं बघा माझ्याकडे हायलाइट केलं, अंडरलाईन केलं. दिसतंय का हे? क्वेश्चन स्टेज दिसतंय नाही सगळं? हे बघा, तुम्हाला सांगायच्या अगोदर मी PMAT, तुम्हाला सांगायच्या अगोदर मी हे बघा PMAT ची हे केली. तुम्हाला सांगायच्या अगोदर मी हे PMAT दिसतंय ना, हे PMAT ची मी ट्रिक, तुम्हाला सांगायच्या अगोदर PMAT ची ट्रिक बनवली. त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला असं टिक करायचं सांगितलं होतं का, आता वर टिक करा, पण मी पण असं टिक केलं होतं. कळतंय? आणि आता हे बघा, हे शब्द पुढचे होते, हे शब्द पुढचे होते आणि हे शब्द पुढचे होते. म्हणून बघा, मी अगोदरच तुमचं बेसिक घेतलंय का नाही. हे बघा, मला माहित होतं पुढे हे अवघड शब्द येणार आहेत. कोणता? सेंट्रोमेर येणार आहे. आपण सेंट्रोमेर घेतला की नाही दुपारी? मी क्रोमोझोम शब्द येणार आहे. क्रोमोझोम घेतला की नाही आपण दुपारी? क्रोमॅटिड्स येणार आहे. क्रोमॅटिड्स घेतला की नाही आपण दुपारी हा शब्द? हा, आणि सेंट्रोसोम पण घेतला की नाही शब्द आपण? सेंट्रोसोम. हा, बघा मी तुमच्यासारखाच अभ्यास केला. हे बघा अशा प्रकारे. आणि हे तरी बघा, हे तरी पुस्तकात केलंय आणि मी काही गोष्टी माझ्या नोट्स मध्ये पण केल्या. माझ्या कागद सापडेल नोट्सचा, तो नोट्स मध्ये केलाय. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय तर सरांनी काय केलंय, किंवा तुमच्यासारखंच वाचलंय. दिसतोय मी? हा, म्हणजे तुमच्यासारखंच वाचलंय. बरोबर आहे की नाही? हा, मग तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी तुमच्यासारखं अगोदर वाचण्याचा प्रयत्न केला, मग तुम्हाला कसं सोपं, मी तुमच्या अँगलनी विचार वाचण्याचा प्रयत्न केला आणि मग ते करतो. तर तुम्ही पण असं वाचू शकता आणि तुम्ही पण असं समजू शकता. मला काही ट्रिक्स थोडंच पुढे पुस्तकात लिहिलेलं का? मी काही ट्रिक्स लिहिलेल्या आहेत का पुस्तकात? मी वाचता वाचताच बनवल्या ना, आणि तुम्हाला शिकवताच बनवतोय. तसं तुम्हाला पण स्वतःच्या ट्रिक, स्वतःचे निमोनिक्स वाचता वाचताच कळणार आहेत. जेवण पण लिंक लागली की नाही? जेवण म्हणजे जेवण झाल्यावर ग्रोथ होणार आहे. म्हणजे G1 फेज मध्ये, गॅप 1 फेज मध्ये काय होणार आहे? सेलची ग्रोथ होणार आहे. यस म्हणजे सिंथेसिस म्हणजे तयार करणं. काय तयार करायचंय? 2 DNA तयार करायचे. एका DNA पासून 2 DNA तयार करणं, म्हणजे त्याला काय म्हणतात? DNA रेप्लिकेशन किंवा DNA डुप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला जर अशी एक्सप्लेन करायची सवय लागली, स्वतःला जर स्वतःसोबत संवाद साधायची गरज लागली, स्वतःला समजून सांगायची जर सवय लागली, तर तुम्ही डॉक्टर पण किती छान बनाल. तुमच्या प्रत्येक गोष्ट समजून डॉक्टर बघा. तुमचं इंटरनेट गेलेलं आहे वाटतं, तर समजून सांगणारा डॉक्टर बरा वाटतो की नाही तुम्हाला? गेलं इंटरनेट, तसंच आहे. पण सेम तसंच आपल्याला. ठीक आहे, टाइम मागता. हे डीएनएचं काय होतं? एका डीएनएचे 2 DNA बनणं, म्हणजे याला काय म्हणतो आपण? DNA रेप्लिकेशन. म्हणजे तयार होतोय नवीन DNA, तयार होते 2. तयार होणं म्हणजे काय? सिंथेसिस म्हणजे काय? यस फेस. करेक्ट आहे? व्हेरी गुड. ओके, बरोबर आहे की नाही? तर आता बघा, हे NCERT मध्ये आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात. कुठे? आता बघा, आता एक्झाम्पल बघा. NCERT मध्ये नका वाचू, इकडे बघा एकदा थोडंसं पुढे, मग कळेल. या जर एका DNA ला जर आपण 1C म्हणलो, 1 क्रोमोझोम, कारण की DNA पासून काय बनणार आहे मित्रांनो? DNA नंतर क्रोमोझोम बनणार आहे. क्रोमोझोमचं क्रोमॅटिन फायबर बनणार आहे. मग जर DNA डबल होतोय, तर क्रोमोझोम पण डबल होईल का नाही? बरोबर आहे का? ओके, DNA जर डबल होतोय तर, किंवा असं म्हणा, ठीक आहे, क्रोमोझोम पर्यंत नको जायला, DNA असं म्हणूया की अगोदरचा एक DNA आहे ना, तर याला आपण 1C म्हणू. किती DNA आपल्याकडे? 1C DNA. किती DNA आपल्याकडे? मग डबल झाल्यानंतर या 2 DNA, टोटल DNA किती झाला? 2C झाला की नाही?
आलं का लक्षात? हा, आता बघा आपण कुठे आहोत, आपण इंटरफेज मध्ये आहोत, इंटरफेज मधल्या एस फेज मध्ये आहोत. आपला सेल जी झालाय वाढलाय, बरोबर आहे, वाढलाय, तुटलाय का नाही? तुटायच्या अगोदर आतमधल्या न्यूक्लियस मध्ये आपलं जे काही डीएनए मटेरियल आहे ते काय झालंय, डबल झालंय. डीएनए मटेरियल किती झालंय, डबल झालंय, दुप्पट झालंय. कशाने झालंय? त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, डीएनए रेप्लिकेशन. काय म्हणतो आपण त्याला, डीएनए रेप्लिकेशन. ओके, आणि हे इंटरफेसच्या कोणत्या फेज मध्ये झालंय, सिंथेसिस किंवा एस फेज मध्ये. येते लक्षात? कळतंय का? हा, ओके, गुड. तर हे अशा प्रकारे हे झालं. आता त्या एका डीएनएचे 2 डीएनए कसे बनले, डीएनए रेप्लिकेशनच्या आतमध्ये काय होतंय, हे जर आज शिकलो तर किती डोक्याला लोड येईल. सर आम्ही खोदत इथपर्यंत, आता इथपर्यंतच ह्या चॅप्टर मध्ये. पण डीएनए रिप्लिकेशन आहे बरं का तुमच्या सिलेबस मध्ये, 12वीच्या टॉपिक मध्ये, 12वीच्या एनसीईआरटी मध्ये आहे. ओके, ज्यावेळेस जेनेटिक्स चालू होईल ना त्यावेळेस डीएनए रेप्लिकेशन पण आहे. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाहीये, लिटरली डीएनए रेप्लिकेशन कसं होतं माहितीये का? आता हे 2 रिबन येतात, त्या 2 रिबनला लिटरली ते अगोदर असं थापतं, 2 इकडे येतात आणि दुसरा कडीला लागतो. तसं डीएनए रिप्लिकेशन होतं. अगोदर अनवाइंडिंग होते, कळते? ते तर खूप सुंदर आहे. त्यावेळेस पण हे आठवा डीएनए मध्ये. आलं लक्षात? व्हेरी गुड. चला